नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या टेक्निकलच्या विद्यार्थ्यांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची 2020ची बोर्ड प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारख्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यामुळे आपल्याला चालू शैक्षणिक वर्षी कोणते प्रश्न येतील, आपली प्रश्नपत्रिका कशी असेल, किती मार्कांची असेल, या सर्व गोष्टींचा अंदाज बांधता येतो. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्याचबरोबर या संपूर्ण प्रश्नपत्रिकेची उत्तरं आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहेत. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या नोट्ससुद्धा त्या ठिकाणी आहेत. प्रॅक्टिकल, थेअरी संदर्भातली माहिती आणि IMP क्वेश्चन्स, बोर्ड परीक्षेला येण्यासारखे सर्व प्रश्न आपल्याला त्या व्हिडिओंमधून पाहायला मिळतील. काही अडचण आल्यास कमेंट करा. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यासारखे मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी बोर्ड क्वेश्चन पेपर. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या आहेत बघा, त्या वाचा. अशाच सूचना आपल्याला 2024-25च्या पेपरमध्ये असतील. त्यानंतर प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 5 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 5 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. बघा पहिली गाळलेली जागा, विद्युत इस्त्रीमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर टिंब ऊर्जेत होते, उष्णता ऊर्जेत होते. दुसरं, स्टार्टर, फ्लोरोसंट ट्यूब व चोक हे टिंब पद्धतीने जोडलेले असतात. पुढचं, टिंब प्रकारच्या बॅटरीज रिचार्जेबल असतात. 4. सोलर सेलचे आउटपुट टिंब असते. 5. मिक्सरमध्ये टिंब मोटरचा उपयोग करतात. त्यानंतर ब भाग, जोड्या जुळवा 5 गुणांसाठी. स्तंभ ए, डिंगडॉंग बेल, LED, मॅच्युअल इंडक्शन, कन्सिल्ड वायरिंग आणि हॉट प्लेट यांच्या जोड्या लावायच्या आहेत ब गटाशी. त्यानंतर पुढचं, खालील विधाने चूक बरोबर ते लिहा. 5 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. 5 विधानं दिलेली आहेत. त्यातलं पहिलं विधान, विद्युत गिझरचा आतील भाग कॉपरपासून बनविलेला असतो. दुसरं, विद्युत चुंबक बनविण्यासाठी इनॅमल्ड कॉपर वायरचा उपयोग केला जातो. तिसरं, ट्रान्सफॉर्मरचा कोअर हा भाग फिरता असतो. 4. ब्रिज रेक्टिफायर सर्किटमध्ये 2 डायोडचा उपयोग होतो. 5. क्लीट वायरिंगमधील दोष शोधणे कठीण असते. त्यानंतर ड भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 1. सोलर सेलमध्ये कोणत्या प्रकारचे सेमी कंडक्टर मटेरियल वापरले जाते? दुसरं, 4 चाकी वाहनात कोणत्या प्रकारची बॅटरी वापरतात? तिसरं, रेक्टिफिकेशन म्हणजे काय? चौथं, AC व DC प्रवाहावर चालणाऱ्या मोटरचे नाव लिहा. 5. इंडक्शन कुकरमध्ये फॅनचा उपयोग लिहा. त्यानंतर दुसरं, थोडक्यात उत्तरे 12 गुणांसाठी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. पहिलं, वॉटर हीटरला विद्युत प्रवाह दिल्यानंतर पाणी गरम न होण्याची कारणे लिहा. दुसरं, बझरचे कार्यतत्व लिहा. इलेक्ट्रॉनिक चोकचे कोणतेही 3 फायदे लिहा. 4. मॅच्युअल इंडक्शनची व्याख्या लिहा. 5. हाफ वेव्ह रेक्टिफायरची मंडलाकृती काढून भागांना नावं द्या. त्यानंतर चौथं, विद्युत सांकेतिक चिन्हे काढा. DC व्होल्टमीटर, अर्थिंग, फ्यूज. ऑटोकॅडचे 3 फायदे लिहा.
याची स्वतंत्र प्रकरणं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. त्यात आपल्याला यांची उत्तरं सहजगत्या मिळतील. त्यानंतर तिसरं, थोडक्यात उत्तरे लिहा 12 गुणांसाठी. 1. ऑटो ट्रान्सफॉर्मरची मंडलाकृती काढा. दुसरं, बॅटरी म्हणजे काय, बॅटरीचे प्रकार लिहा. तिसरं, मोटरला विद्युत प्रवाह दिल्यानंतर हळूहळू का फिरते, त्याची कारणे. 4. DC पॉवर सप्लाय म्हणजे काय. 5. आकृती काढा आज्ञावलीचा वापर करून. त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा, सविस्तर उत्तरे कोणतेही 2 10 गुणांसाठी. 1. विद्युत गिझरचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी. दुसरं, जिना वायरिंग डायग्रॅम मंडलाकृती काढा. तिसरे, परमनंट कॅपॅसिटर मोटरची मंडलाकृती काढा. 5वे, सविस्तर उत्तरे लिहा. 16 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. त्यातले कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पहिले, सोलर सेलची रचना व कार्य. दुसरं, कॉन्ड्यूट वायरिंगची सविस्तर माहिती. तिसरं, इंडक्शन कुकरची ठोकळाकृती काढायची. त्यानंतर प्रश्न 6वा, एक उपप्रश्न सोडवा 10 गुणांसाठी. या ठिकाणी आपल्याला कार्डशीट पेपर दिला जाईल. त्यावर आपल्याला या आकृत्या काढायच्या आहेत. बघा, आकृती क्रमांक 1 आपण पाहायची आहे आणि हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. काटकोन प्रक्षेप पद्धतीचा वापर करून तृतीय काटकोन काढायचा आहे. दुसऱ्यामध्ये आकृती क्रमांक 2 पाहायचं आहे आणि त्यामध्ये दिलेल्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून तुल्य प्रतिमा देखावा काढायचा आहे. बघा, ही दुसरी आकृती. अशा प्रकारे हा शेवटचा 10 गुणांचा प्रश्न आपण सॉल्व करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची बोर्ड प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलची बोर्ड क्वेश्चन पेपर ही प्लेलिस्ट पहा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. यासारख्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला हे चॅनल नक्कीच उपयोगी ठरणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.